झी 24 तास एक पाऊल पुढे. सतीश राजवाडे आणि अतुल कुलकर्णी यांच्यातली प्रेमाची गोष्ट आता चांगलीच आणखीन बहारदार फुलू लागली. दोघंही आहेत आपल्यासोबत, जाणून घेऊया. प्रेमाची गोष्ट आम्ही सगळ्यांनी अतुलजींबरोबर तसं ट्युनिंग खूप कमी जणांचं जमतं, पण तुम्ही मात्र आता पुन्हा एकदा त्यांना घेऊन पोपट आणताय. हा प्रश्न विचारून खूप मोठा पोपट केलाय तुम्ही माझा आता. पण असं काही नाही आहे, कारण का ज्या व्यक्तींना अतुल कुलकर्णींबरोबर काम करायला मिळालं नाही हे त्यांचं दुर्भाग्य असं मी म्हणेन, किंवा ज्या व्यक्तींना अतुल कुलकर्णी ॲज अ पर्सन किंवा एक मित्र म्हणून मिळाला नाही किंवा समजून घेतलं नाही त्या लोकांनी, त्यांचं दुर्दैव मी समजेन. कारण का मला ह्या एका वर्षात जो मी आधी स्क्रीनवर अतुल कुलकर्णी नावाचा अभिनेता बघवतो, त्याच्या पलीकडे जाऊन अतुल कुलकर्णी नावाचा जो माणूस आहे तो समजला आहे. त्यामुळे त्याचं मित्र म्हणून तुमच्यावर जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने त्याचं कामावर प्रेम आहे. त्यामुळे तुमच्या मैत्री खातर तो तुमच्यासाठी काम करणार नाही. हे जर खूप क्लॅरिटी असेल तुमच्यात तर तुम्हाला अतुल कुलकर्णी हा माणूस सतत आवडू शकतो. एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जेव्हा एका अभिनेत्यावर कंप्लीट विश्वास असतो की हे पात्र हा अभिनेता खूप योग्य पद्धतीने करेल, तेव्हाच तुम्ही त्याच्याकडे जाता. आणि एक स्वार्थी दिग्दर्शकाप्रमाणे मी सुद्धा त्यांच्याकडे गेलो आणि मी माझं काम सोपं करून घेतलेलं. कारण का जनार्दन शिंगरे हे जे कॅरेक्टर अतुल कुलकर्णी पोपट ह्या चित्रपटात प्ले करतात, त्या कॅरेक्टरमध्ये मी इतरत्र अजून कोणत्याही अभिनेत्याला बघितलं नव्हतं. अतुल दादा, आम्हाला माहिती आहे पुस्तकांवर प्रेम करणारा मनुष्य आहे, कथानकावर गोष्टीवर प्रेम करणारा आहे, नुसतं प्रेम करणारा नाही आहे. पुन्हा एकदा सतीश बरोबर पोपट घेऊन येतात, काय यावंच वाटलं लगेच? कारण पाठोपाठ फिल्म येते. तुम्हाला अतुल कुलकर्णींशी कोणाचं जुळत नाही असं का वाटतं? कमी लोकांचं जुळतं, कोणाचं जुळत नाही असं नाही. असं का वाटतं? असं सगळ्यांशी जुळत असतं तर भारंभार फिल्म आल्या असत्या ना एकामागोमाग. मला वाटतं सतीशने दिलेलं उत्तर जास्त जस्टिफाय त्याच्यासाठी होतं की लोकांशी जुळावं म्हणून मी फिल्म्स करत नाही. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये मित्र जोडायला आलो नाही आहे, मी काम करायला आलेलो आहे. पोपटची गोष्ट मला असं वाटतं की फार उत्तम गोष्ट आहे. अनेक उत्तम जर गोष्टी आपण घेतल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा एक फार उत्तम अशी गोष्ट म्हणून पोपटकडे बघायला हवं असं मला वाटतं. आणि कुठलाही सिनेमा असो आपण, किंवा जेव्हा थिएटरमध्ये जातो तेव्हा आपण गोष्ट ऐकायला जातो. ती जर गोष्ट आपल्याला अपील झाली तर मग तो नट अपील होतो, मग तो बाकी सगळं अपील होतं वगैरे, हे सगळं नंतर. पण आधी आपल्याला गोष्ट अपील व्हायला लागते. आणि म्हणूनच सिनेमाचा फॉर्म्युला नाही आहे. म्हणूनच कुठल्या तर ह्या नटाला घेतलं की तुमचा नक्की सिनेमा सक्सेसफुल होईल, किंवा ह्या दिग्दर्शकांनी केला म्हणून सक्सेसफुल होत राहील, असं होत नाही. ती जर गोष्ट लोकांना आवडली तरच तो सिनेमा मला असं वाटतं की अपील होतं. आणि म्हणून गोष्टीचं महत्त्व हे खूप आहे. जे पोपटची जी स्ट्रेंथ आहे ती मला असं वाटतं ह्याची गोष्ट आहे. सतीश, एकीकडे अतुलजींसारखा आणि वेगळा कला, दुसरीकडे नवीन फौज दिसते तिघांची. त्यांच्या निवडण्यामागे नेमकी काय कारण? एकतर मी असं म्हणेन की ही मुलं नवीन नाही आहेत. त्यांनी एकमेकांबरोबर पुण्यात भरपूर काम केलं, थिएटरवर भरपूर काम केलं. आम्हाला आपण खूप जाहिरातींमध्ये बघितलेलं आहे, आपण आम्हाला नेव्हरमाइंड नाटकात बघितलं, अय्या ह्या चित्रपट बघितलेला. त्यामुळे वयाने लहान असले तरी त्यांना अनुभव खूप चांगला आहे, खूप मोठा आहे. सिद्धार्थला आपण अनुराग कश्यपच्या पेडलर्स नावाच्या सिनेमात बघितला, जो कानला शोकेस झाला होता. तो सुद्धा जाहिरातीत कामं करतो. केतन पवारला आपण शाळा ह्या चित्रपटात आधी बघितलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मागे ॲक्टिंगचा अनुभव व्यवस्थित आहे, थिएटरचा अनुभव व्यवस्थित आहे. त्यामुळे ते काय करतायत, ते कोणत्या प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांचा जॉब काय हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. राहिली गोष्ट ह्या तिघांना कास्ट करण्याची, तर कथेची ती गरज होती की 3 अशी मुलं पाहिजे होती जी त्यांच्या बरोबर कुठलीही इमेज कॅरी करत नाही. कारण का ती 3 कॉमन मुलांची गोष्ट आहे, ज्यांना एक असा मनुष्य भेटतो ज्याच्याबरोबर त्यांची मैत्री होते. आणि मग ते चौघेही एक अशी गोष्ट शोधायला लागतात जी त्यांना खूप अनावधानाने सापडते. आणि त्याच्यामुळे होणारा पोपट, त्याच्या अवतीभोवती होणारा पोपट, किंवा त्या पोपटामुळे होणारा ह्यांचा पोपट, याच्याबद्दलची गोष्ट. आम्ही आता प्रोमो पाहिलेला आहे, काहीतरी एकदम खेड्यातली गोष्ट दिसते काहीतरी. आणि म्हणजे इरसाल कॅरेक्टर दिसत आहे, तर प्रत्येकाची भाषा ते वेगळं. पोपट नेमका कोणाचा होणार आहे? कोणाचाही पोपट होऊ नये ह्यासाठीचा प्रयत्न आहे खरं तर हा सिनेमा. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट यातली जी घेतलेली आहे सतीशने, म्हणजे त्याच्या कथेपासून चिन्मयला दिलं त्यांनी कथा लिहायला, म्युझिक, याचे कॉस्ट्युम्स,
जी सिनेमॅटोग्राफी आहे ती, या सगळ्या बाबतीत एकच प्रयत्न आहे की ह्या सिनेमातलं जे म्हणायचं आहे ते प्रिसाइजली लोकांपर्यंत पोचावं, यासाठीचा हा सगळा अख्खा प्रयत्न सतीशचा आणि मीरा एंटरटेनमेंटचा आहे. जे कॅरेक्टर आहे ते अर्थातच तुम्ही ऑब्झर्व केलं ते अत्यंत बरोबर आहे. जनार्दन शिंगरे एक लवेबल ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं पात्र आहे. ते लवेबल या अर्थी की खरं तर तो बाय प्रोफेशन फोटोग्राफर आहे आणि फार भारी फोटो काढतो. आमच्या मुख्याच सिनेमात केतनचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की माझ्या आयकार्डचा फोटो काढला ज्याने आणि आमच्या प्रिन्सिपलने मला विचारलं की तुम्हाला कोड होतं का, तर अशा पद्धतीचं फोटो काढणारा आहे हा. आणि सध्या त्यांनी नुकतं एक शोधून काढलं आहे की आता मी लग्नाच्या व्हिडिओज काढतो, लग्न ज्याच्यामध्ये नवरा बायको अजिबात दिसत नाहीत कधी कुठे, अशा पद्धतीचे व्हिडिओ काढणारा. तर परंतु अत्यंत प्रेमळ, फार चांगल्या मनाचा असा आहे, परंतु स्वतःचे त्याच्यात प्रत्येक माणसात असतात असे गुणदोष असलेला असा हा माणूस. आणि त्याला जेव्हा ही 3 कार्टी भेटतात आणि ते काय म्हणे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये एक प्रपोजल घेऊन येतात त्याच्याकडे, आणि हा जो काही एक्साईट होतो आणि त्याला एक स्वतःचं त्याच्यामध्ये एक भविष्य दिसायला लागतं. आणि ह्या जर्नीमध्ये जे त्या तिघांचंही स्वतःला शोधणं आहे आणि त्यातनं एक वेगळाच मुद्दा पुढे येऊन लोकांना एक वेगळीच कथा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा जो प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये हे जे पात्र आहे जन्याचं ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. याच्यामध्ये एकाच्या हातात कॅमेरा दिसतोय, दुसरीकडे वेगवेगळे डायलॉग्सचे असे काय. हो, जसं त्या प्रोमोमध्ये म्हटलेलं आहे की माझी स्टोरी तुझी, तू हिरो आणि मी कल्पना माझी अक्कल. तर असं तिथे तुम्हाला लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि नट असे सगळेच त्याच्यामध्ये दिसतात. तर तो प्रयत्न नक्कीच आहे त्याच्यामध्ये, पण तो एक छोटा भाग आहे या सिनेमाचा. पलीकडे जाऊन खूप मोठं स्टेटमेंट हा सिनेमा करतो. 3 वेगवेगळे आहेत, म्हणजे अमेय असेल यात, तुला आनंद नक्कीच असेल की एकांकिकातनं वगैरे ही सगळी मंडळी पुढे आलेली आहेत. तुला ह्या तिघांपैकी कोणाचं काम भावलं स्पेशली? तिघं जी आहेत ती एक अशी पिढी रिप्रेझेंट करतात की ज्या पिढीला प्रचंड क्लॅरिटी आहे आणि खूप आधीपासून. त्याचं कारण असं की त्यांना खूप एक्सपोजर आहे लहानपणापासून. मला आठवतं आमच्या घरात जेव्हा पहिल्यांदा रेडिओ आला तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं रेडिओला हात न लावायचं. हे मला पहिलं इन्स्ट्रक्शन होतं माझ्या वडिलांचं. आणि ह्या पोरांचं म्हणजे जन्मताच त्यांच्या हातात मोबाईल आहेत आणि टी व्ही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही चुकीची नाही. हे असंच असायला हवं, हे असं एक्सपोजर पाहिजे. त्यांनी कॉन्फिडन्स येतो तुम्हाला, तुमच्या डोक्यात क्लॅरिटी येते. आपल्या प्रोफेशनबद्दल इतकी क्लॅरिटी आहे या मुलांना की मला कधीपर्यंत करायचं आहे, का करायचं आहे, कसं करायचं आहे वगैरे. आम्हाला अजूनही माहिती नाही आम्हाला काय करायचं आणि नक्की कधी करायचं आणि कधी थांबायचं. आम्हाला कळत नाही कधी थांबायचं अजूनही. पण मला असं वाटतं की हे तिघं मिळून जे, आणि परत वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स आहेत तिघंही, अत्यंत वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स आहेत तिघंही. जरी पुण्यातले असले तरी आम्ही पूर्ण वेगळ्या पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे. केतन पुण्यात शिकत असला तरी तो साताऱ्याचा आहे, त्याचे वडील वेगळ्याच बॅकग्राऊंडमधले आहेत. सिद्धार्थ मेनन आहे, मल्याळी आईबाप असलेला पुण्यात वाढलेला मराठी पोरगा आहे, उच्च मध्यम वर्गातला. तर एक कम्प्लिटली एक क्रॉस सेक्शन समोर येतो आणि त्यामुळे प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे. छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर या सिनेमातले जे 3 स्टार आहेत, जी 3 इरसाल पात्र आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.